जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव नांदुरा महामार्गावर आसलगाव नजीक पुलाचे बांधकाम मागील एका वर्षापासून संथ गतीने सुरू आहे। संबंधित पुलाचे काम करणारा कंत्राटदार हा अत्यंत निष्काळजीपणे काम करीत असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॅरिकेटिंग किंवा नामफलकाचा वापर करण्यात आला नाही। रात्रीच्या वेळी प्रवाशांना वळण मार्ग दिसावा याकरिता रेडियमचा सुद्धा वापर केला गेला नाही। वाहनधारकांना या ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू असून वळण मार्ग कोणत्या दिशेने आहे हे समजत नाही। त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडतात आणि यामध्ये 2 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे। काल झालेल्या मोटरसायकल अपघातातही एका अनोळखी व्यक्तीला जीव गमावण्याची वेळ आली आहे। प्राप्त माहितीनुसार आज सकाळी स्थानिक नागरिकांना पुलाजवळ एक मोटरसायकल व एक व्यक्ती गंभीर अवस्थेत पडल्याचे दिसून आले। अपघातस्थळी नागरिकांनी धाव घेतली असता त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला होता। पोलीस स्टेशनला घटनेची माहिती प्राप्त होताच उशिरा काय होईना पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवलाय। आतापर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटली नसून अधिक तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे हे करीत आहेत। सदर व्यक्ती संबंधात ओळख पटवण्याकरिता खालील क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जळगाव पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे। संपर्क क्रमांक 94 22 44 12 62 असा आहे। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, आसलगाव। ॲक्सिडेंट झालाय इथे 83 लोक आणि ठेकेदार म्हणते आमचे लंबे लंबे हात आहेत। इथे 83 लोक मोठे एवढे आज मृत्यू झाला। हे गाववाले काय करते आणि सिंगल रोड झाला इथं पाणी मारत नाही, काही नाही इथं काही नाही। हा सिंगलचा रोड झाला हा इथे पुढे आम्ही काय करायचं आज मृत्यू आहे आसलगावची। जळगावचा मार्ग कोण आहे काम आहे आम्हाला काही माहीत नाही, पण इथं मृत्यू आज पण हे पाणी मारत नाही, काही नाही। फुलाचं काम करतो बाकी आहे काही ठेकेदार म्हणतो आमचं काही नाही, तर 80 लाख रुपये आज त्याच्यावर आम्ही काय का ठेकेदार म्हणतात कारवाई करा, कारवाई ठेकेदार करा। आज मृत्यूला इथं